हाय हॅलो नमस्कार. मी आपली अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला, मी अशी मस्त अशी कटाची आमटी बनवलेली आहे. ही आमटी 30 लोकांसाठी एवढी बनवलेली आहे आणि मस्त चुलीवरची बनवलेली आहे. आणि कोणाकोणाला चुलीवरची आमटी आवडते त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझी रेसिपीज पूर्ण व्हिडिओ पहा. आणि तर चला, लगेच मी रेसिपीला सुरू करते. इथे पाहू शकता, मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि तेल टाकलं की लगेच मी लसण देखील टाकलेलं आहे आणि लसण मस्त ब्राऊन कलरवर परतवून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि लसण टाकलं की मी लगेच थोडासा कढीपत्ता देखील टाकून घेतलेला आहे. आणि तुम्ही बोलत असाल ही चुलीवरची बोलली आणि पातेलं तर खालीच आहे. पातेलं खूप गरम झालेलं आहे आणि गरम झाल्यामुळं तेल देखील खूप गरम होतं, म्हणून मी पातेलं खाली घेतलेलं आहे. तर पाहू शकता, मी याच्यामध्ये थोडासा ओवा देखील टाकलेला आहे. तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालतो. आणि थोडीशी जिरी देखील टाकलेली आहे, पाहू शकता. आणि मोहरी पण टाकलेली आहे बरं का. आणि माझ्याकडून जो मसाला असतोय ना आपला कांदा वगैरे, तो व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्यामुळे प्लीज सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि थोडंसं तेल कमी पडलं म्हणून मी तेल टाकलेलं आहे. इथे पाहू शकता, घरगुती मसाला, लाल बेडगी मिरची, काश्मीरी पावडर, धनेपूड आणि किचन किंग मसाला, सुहाना मसाला एवढे मसाले टाकलेले आहेत. गरम मसाला देखील टाकलेला आहे. आणि इथे पाहू शकता, कांदा, टोमॅटो, डाळ, लसूण याची सर्व पेस्ट देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे, पाहू शकता. आणि सर्व पेस्ट टाकून झाली की मी मस्त असं हलवून घेणार आहे. आणि ही जी आमटी आहे ना, आमच्या गावाकडे तर भरपूर करतात. आमच्या गावाकडेच नाही, सर्वकडेच करतात. ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या चुलीच्या धुरात मुरलेली आणि आजीच्या हातची आठवण करून देणारी चुलीवरची कटाची आमटी म्हणजे खऱ्या अर्थाने अस्सल देशी चव. सणासुदीला, जत्रेला किंवा खास पाहुण्यांसाठी केली जाणारी ही आमटी केवळ एक पदार्थ नसून आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा सुगंध घेऊन येते. चुलीवर मंद आचेवर शिजणारी आमटी लाकडाच्या धुरामुळे येणारा खास चवीमुळे गॅसवरच्या आमटीपेक्षा वेगळीच चव लागते की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सर्व मसाले टाकून झाल्यानंतर पाहू शकता, असं पूर्ण हलवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला तर मी अगोदर सांगितलेलं आहे, मी ही भाजी 30 लोकांसाठी बनवत आहे. आणि चुलीचा जाळ थोडा जास्त झाला म्हणून साईडला काढलेला आहे, पाहू शकता. नाहीतर आपलं वाटण करपू देखील शकतं. आणि इथे पाहू शकता, आपला मसाला टाकून झालेला आहे. आणि आपल्या मसाल्याला कसं मस्त असं तेल देखील सुटायला लागलेलं आहे, पाहू शकता. आणि आता लगेच मी याच्यामध्ये मीठ देखील टाकणार आहे, पहा तुम्ही. ही मसाला परतण्यासाठी मी अगोदरच मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला जर शेवट टाकायचं असेल तर तुम्ही शेवटी देखील मीठ टाकू शकता. पण मी इथे मसाला परततानाच टाकलेला आहे, कारण मसाला भरपूर आहे, त्याच्यामुळे म्हणजे परतायला वेळ लागला असता, म्हणून मी मीठ अगोदरच टाकले आहे. आणि मी थोडंसं पाणी देखील टाकून घेतलेलं आहे, कारण आपला मसाला खाली देखील चिटकायची शक्यता होती म्हणून. आणि कटाची ही आमटी मुख्यतः डाळीच्या कटापासून तयार केली जाते. तुम्हाला तर माहीतच आहे, कट म्हणजे डाळीचाच असतोय. आणि पुरणपोळी, उकडीचे मोदक किंवा इतर गोड पदार्थ केल्यानंतर उरलेला जो कट वाया न घालवता त्यातून तयार होणारी ही आमटी आपल्या पूर्वजांच्या शहाणपणाची आणि काटकसरीची साक्ष देते, हो माहिती ना. तर इथे पाहू शकता, कट आपला किती मोठा आहे, पाहू शकता. आणि एवढी जबरदस्त ही आमटी लागते ना, तुम्ही नक्कीच ट्राय करा. मला तर खूपच आवडते बाबा, तुम्हाला देखील आवडेल. आणि सर्व हे जो कट जो होता ना, मी सर्व इथे टाकून घेतलेला आहे, पाहू शकता. आणि याच्यामध्ये थोडी घट्ट म्हणजे घट्ट होऊ नये म्हणून थोडं पाणी देखील मी याच्यामध्ये ॲड करणार आहे, तुम्ही तर पाहतच आहात. आणि लगेच त्याच्यामध्ये मी मिरची, लसूण, कांदा, कोथिंबीर आणि खास घरगुती मसाला यांचा सुगंध मेळ घालून बनवलेली ही कटाची आमटी तिखट, आंबट, किंचित गोड अशा त्रिवेणी चवीला कटाची आमटी अशी म्हणतात, हो की नाही. कोणाकोणाला ही आमटी आवडते त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. तर इथे पाहू शकता, पूर्ण पाणी वतून झालेलं आहे. आता मी जाळ फुल घालून घेणार आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि लगेच थोडंसं हलवून घेणार आहे. हलवलं की याच्यामध्ये मी
कोथिंबीर देखील घालून घेणार आहे, ती तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि पाणी पातेलं फुल होईपर्यंत इथपर्यंत पाणी घालणार आहे. आणि लगेच 5 म्हणजे 5 नाही, ह्याला 15 ते 20 मिनटं लागलेलं आहे पूर्ण आमटी शिजायला. चुलीवर बनवलेली आहे ना, एवढीच जबरदस्त. चुलीवरची कोणतीही भाजी खा, भाकरी खा, काहीही खा, चुली अस्सल देशी चव लागते, हो की नाही? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चुलीवर शिजताना आमटीला येणारा उकळ, फोडणीचा खमंग वास आणि वर तरंगणारे तेलाचे थेंब पाहिले की भूक आपोआपच लागते. गरम भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा साध्या भातासोबत देखील खाल्ली की चुलीवरच्या कटाची आमटी म्हणजे ग्रामीण जेवणाची पूर्तता. आजही अनेक गावांमध्ये सणासुदीला चुलीवरच आमटी केली जाते. आमच्या गावाला पण केली जाते बघा. तुमच्याकडे केली जाते का मला नक्की सांगा. आणि तर पाहू शकता आपल्या आमटीला कसा जबरदस्त असा कलर आलेला आहे. आणि याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे, पाहू शकता. कशी मस्त असं जबरदस्त कलर दिसत आहे. चुलीवरची आमटी असल्यामुळे एकच नंबर चव लागते. आणि लगेच तिची चव केवळ जिभेवरच नाही तर मनावरही ठसते. अशीच ही पारंपरिक, पौष्टिक आणि आठवणींनी भरलेली चुलीवरची कटाची आमटी प्रत्येकाने नक्कीच एकदा ट्राय केली पाहिजे आणि अनुभवायला तर पाहिजेच पाहिजे. आणि माझ्याकडून हळद टाकायची मिस झालेली होती, म्हणून मी थोडीशी वरतूनच टाकलेली आहे, पाहू शकता. आणि लगेच इथे पाहू शकता असं पूर्ण बुडापर्यंत हलवून घ्यायचं आहे, कारण आपले मसाले खाली राहिलेले असेल तर चिटकू नये म्हणून. आणि जाळ पाहू शकता किती फुल जाळ घातलेला आहे चूल भरून. आणि लगेच 15 मिनटं झाल्यानंतर आपल्या ह्याला कशी उकळी यायला लागलेली आहे ती तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर इथे पाहू शकता आपल्या आमटीला कसा मस्त असा जबरदस्त कलर पाहू शकता कसा मस्त आलेला आहे. आणि माझ्याच रेसिपीज अशा हटकेबाज आणि चुलीवरच्या असल्यामुळे कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तर फायनली आपली आमटी तयार झालेली आहे. कोणाकोणाला आवडते भेटूया अशाच नक्कीच. बाय बाय.